अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। जिथे माणुसकीचा वास, डेबू सावली वृद्धाश्रम त्याचे नाव। नासळलेल्या संयुक्त कुटुंब व्यवस्थेचे बळी जगत आहेत सन्मानाने। आधुनिक जीवनशैली, वाढते विभक्त कुटुंब आणि बदलती सामाजिक मूल्ये यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक उतारवयात एकाकीपणाचे जीवन जगण्यास भाग पडत आहेत। अशा निराधार वृद्धांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा येथील महाकाली नगरीमध्ये उभारलेला डेबू सावली वृद्धाश्रम हा खऱ्या अर्थाने माणुसकीचा आधार ठरत आहे। भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक तथा नगरसेवक राजेश बदखल यांनी भेट दिली असता ज्येष्ठ मंडळी आनंदी व समाधानी असल्याचे प्रकर्षाने जाणवले। समाजशील व्यक्तिमत्व सुभाष शिंदे यांनी स्वतःची पदरमोड करून अनेक वर्षांपासून हा वृद्धाश्रम अविरतपणे चालविला आहे। येथे सध्या सुमारे 40 निराधार वृद्ध, अपंग आणि ज्येष्ठ स्त्री पुरुष यांना केवळ निवारा नव्हे तर सन्मानाने जगण्याची संधी मिळत आहे। त्यांच्या दैनंदिन गरजा, आरोग्याची काळजी आणि आत्मीयतेने दिला जाणारा आधार यामुळे हा वृद्धाश्रम अनेकांसाठी नवजीवन देणारा ठरला आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सुभाष शिंदे हे निस्वार्थ भावनेने समाजसेवेचे व्रत जोपासत आहेत। त्यांच्या या कार्यातून समाजापुढे संवेदनशीलतेचा आणि मानवतेचा आदर्श निर्माण होत आहे। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणुसमारे यांनी प्रत्यक्ष दखल घेतली असता पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणुसमारे। आज आपण या ठिकाणी श्री डेबूजी बौद्धिक समाज विकास संस्था चंद्रपूर डेबू सावली वृद्धाश्रम या ठिकाणी आपण आलेलो आहोत। समाजातील कुटुंबातील जे काही उपेक्षित वयोवृद्ध आहे, ज्यांना कुटुंबाने नाकारलेलं आहे, अशा वृद्धांना, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी डेबू सावली वृद्धाश्रमामध्ये या वृद्धाश्रमाचे संचालक आदरणीय किशोर सुभाष भाऊ शिंदे यांनी पुढाकार घेत त्या सर्वांना या ठिकाणी आधार दिलेला आहे, सामावून घेतलेला आहे। त्यांचं जे पवित्र कार्य आहे त्या वृद्धाप्रती त्यांची जी काही सहानुभूती आहे ती वाखाणण्याजोगी आहे। आपण या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी किमान 35 ते 40 स्त्री आणि पुरुष जे उतार वयाकडे झुकलेले आहेत, असे सर्व या ठिकाणी सन्मानाने राहतात। त्यांची जेवणाची, राहण्याची, त्यांची यथायोग्य काळजी या वृद्धाश्रमाबाबत घेतल्या जात आहे। आणि त्यांना खऱ्या अर्थाने कुटुंबानं नाकारलं जरी असेल तरी परंतु या वृद्धाश्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने आधार दिलेला आहे। आपल्याला थोडस बघू या ठिकाणी आपलं वय किती आता? इथे येण्याचं कारण म्हणजे आम्ही मजुरी करत होतो। आम्हाला पुण्याचा मजुरी करणार आता आमचं पाय पटून घेऊन आता कोणचा मार्ग सुचावा आणि असं आपल्या मनात सुचलं त्यांना कुठेतरी आपण आधार पाहावे असं कुणाला विचारून आणि त्या घेऊन माणसाला बाईला घेऊन शोधून या आश्रम या ठिकाणी तुम्ही समाधानी आहात का? हो बिलकुल, सर्व पाहिजे काही पूर्ण गोष्टीची चिंता नाही। तुमचे मुख्य कोण आहेत? सुभाष भाऊ शिंदे म्हणजे तुमची परिपूर्ण काळजी घेतल्या जाते या ठिकाणी। इथं आहे आवडूबाई, सुमित्रा आवडूबाई आहे, बंधू आवडी आहे, आमची सेवा रात्री बेरात्री करतात। या ठिकाणी आपण आपल्याला जे उतारवरी आहे, कोणता काळ आहे, या कोणत्या काळाने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, तुम्ही समाधानी आहात काय? सर्व येतात तुमचं नाव की तुमचं नाव? माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की वृद्धाश्रम जाऊन बघावं, तिथली व्यवस्था कशी काय आहे आणि तिथले वृद्ध लोक कसे जीवन कंठित करतात।
याचा मला थोडा उत्सुकता होती आणि पाहायचं होतं. आज मी इथे देबू सावली वृद्धाश्रमाला आलो आहे. इथे जे सर शिंदे सरांनी जे वृद्धाश्रम बांधलेलं आहे आणि ते चालवून राहिले आहे, इथं खूप चांगली व्यवस्था आहे. त्या वृद्धांची खूप चांगली सोय होऊन राहिली आहे. आरोग्य, जेवण वगैरे, आणि इथला एक प्रशस्त परिसर त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. मला वाटते त्या इथं जे वृद्ध आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम होते, विना प्रॉब्लेम कोणी येऊ शकत नाही, पण जे निराधार लोक आहेत जे आहेत त्यांना एक चांगलं जीवन जगण्यासाठी जे काही इथं केलं आहे शिंदे सरांनी, खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. जॉईंट फॅमिली, त्या कुटुंबामध्ये सर्व परिवार एकत्र राहायचा आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आधुनिक युगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आली. त्याच्यामुळे त्या कुटुंबामध्ये ज्येष्ठांचं काही वयोवृद्ध झाल्यानंतर त्या नागरिकाचं जीवन त्याला त्या कुटुंबामध्ये नकोसं झालं आहे की तरुण पिढीला हे वयोवृद्ध आई वडील नको आहेत आणि त्यांची कुठेतरी हेळसाळ होते आहे. अशा या कुटुंबाला किंवा कुटुंब प्रमुखाला खऱ्या अर्थानं आधार देण्याचं जर कार्य केलं असेल तर श्री संत गाडगे महाराज देबूजी सावली वृद्धाश्रम जे आहे, किशोरजी शिंदे यांच्या वृद्धाश्रमामधून त्यांना एक फार मोठा आधार लाभलेला आहे. अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानसमारे.